ओम नमः शिवाय. जर तुम्ही मिथुन राशींच्या महिला असाल किंवा तुमच्या घरात मिथुन राशीची कोणती स्त्री असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण अनेकदा मिथुन राशींच्या महिला आपल्या पतीसाठी, आपल्या संसारासाठी दिवस रात्र एक करतात, मनापासून प्रेम देतात, पण बदल्यात त्यांना पतीकडून हवा तसा वेळ, प्रेम आणि आपुलकी का मिळत नाही, असा प्रश्न अनेकदा मनात घर करतो. कधीकधी असं वाटतं की आपण या नात्यात अगदी एकट्या पडलो आहोत. पती समोर असूनही अंतर जाणवतं, संवाद कमी होतो आणि गैरसमज वाढत जातात. जर तुमच्या बाबतीतही असंच काही घडत असेल, पतीशी रोज किरकोळ कारणावरून वाद होत असतील किंवा त्यांनी तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली असेल, तर काळजी करू नका. आज आपण याच विषयावर अत्यंत सखोल आणि भावनिक चर्चा करणार आहोत. मिथुन राशींची स्त्री ही स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ, हुशार, बडबडी आणि सर्वांना सामावून घेणारी असते. ती जेव्हा कोणावर प्रेम करते तेव्हा संपूर्ण मनाने करते, पण तिची सर्वात मोठी भावनिक अपेक्षा असते ती म्हणजे संवादाची. तिला वाटतं की तिच्या पतीने तिच्याशी मनातील गोष्टी बोलाव्यात, तिच्या भावना समजून घ्याव्यात आणि रोजच्या धावपळीतून थोडासा वेळ फक्त तिच्यासाठी काढावा. परंतु जेव्हा पतीकडून असा प्रतिसाद मिळत नाही तेव्हा तिच्या मनात दुःखाची मोठी सावली निर्माण होते. अनेकदा पतीच्या कामाचा ताण, जबाबदाऱ्या किंवा दोघांच्या स्वभावातील फरक यामुळे संवादाचा अभाव निर्माण होतो आणि हा संवाद नसणे पुढे जाऊन मोठ्या दुराव्याचे कारण बनतो. तुम्हालाही कधी असं वाटलं आहे का की तुम्ही खूप काही सांगू इच्छिता पण ऐकणारं कोणी नाही, किंवा पती तुमच्या शेजारी बसूनही मोबाईलमध्ये गुंतलेले असतात आणि तुमच्याकडे पाहायलाही त्यांना वेळ नसतो? जर तुमच्या मनात हा विचार आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता या परिस्थितीकडे जर आपण ज्योतिषीय मान्यतेनुसार आणि पारंपरिक दृष्टिकोनातून पाहिले तर मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह मानला जातो. बुध ग्रहाचा प्रभाव असलेल्या व्यक्ती अत्यंत संवेदनशील आणि विचारांची देवाणघेवाण करणाऱ्या असतात. ज्योतिषशास्त्रातील प्राचीन मान्यतेनुसार असे मानले जाते की जेव्हा मिथुन राशीच्या महिलांच्या पत्रिकेत किंवा नात्यात ग्रहांची अनुकूलता कमी असते तेव्हा संवादात अडथळे येतात आणि गैरसमज लवकर निर्माण होतात. असे मानले जाते की बुध ग्रहाच्या प्रभावामुळे कधीकधी विचारांची अस्थिरता येते, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपल्या भावना योग्य प्रकारे समजत नाहीत. मात्र ही कोणतीही ठाम भविष्यवाणी नाही किंवा असं घडेलच असा दावा नाही, पण ज्योतिषीय परंपरेनुसार या ग्रहांच्या ऊर्जेचा आपल्या व्यवहारावर आणि नात्यांवर प्रभाव पडतो असे मानले जाते. मिथुन राशींच्या स्त्रिया संसारातील प्रत्येक जबाबदारी पार पाडताना स्वतःचे अस्तित्व आणि स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतात. सकाळी उठल्यापासून तर ते रात्री झोपेपर्यंत घरातील सर्वांची काळजी घेणे, प्रत्येकाची आवड-निवड जपणे आणि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणे यातच त्यांचा संपूर्ण दिवस निघून जातो. पतीच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गरजेंची वेळेच्या वेळी काळजी घेऊनही जेव्हा संध्याकाळी पती घरी येतात आणि साधेपणाने दोन शब्दही प्रेमाने बोलत नाहीत तेव्हा या स्त्रियांचे मन आतून पूर्णपणे खचून जाते. अनेकदा या महिलांना वाटतं की आपण कुठे कमी पडलो का, आपल्या प्रेमात काही खोट होती का, की पतीने आपल्याला मनातून उतरवलं आहे. पण भगिनींनो, स्वतःला दोष देणे सर्वात आधी बंद करा. कारण अनेकदा पुरुषांचा स्वभाव आणि कामाचा ताण या गोष्टी त्यांच्या वर्तनावर परिणाम करत असतात. पुरुष अनेकदा बाहेरच्या जगातील ताणतणाव, आर्थिक चिंता आणि भविष्याची भीती मनात ठेवून घरी येतात आणि त्यामुळे ते शांत किंवा चिडचिडे बनतात. जेव्हा पती शांत बसतात किंवा चिडचिड करतात तेव्हा स्त्रीला वाटते की हे तिच्यावरचे प्रेम कमी झाल्यामुळे घडत आहे, पण प्रत्यक्षात तो त्यांच्या मनावरील ताण असू शकतो. म्हणूनच अशावेळी रागाच्या भरात किंवा भावनेच्या भरात टोकाचे शब्द वापरणे टाळणे पाहिजे. नात्यात जेव्हा दुरावा येतो तेव्हा एका हाताने टाळी वाजत नाही, तर दोघांपैकी कोणीतरी एकाने सामंजस्याची भूमिका घ्यावी लागते. अनेकदा स्त्रिया मनात साचलेला राग एकदम व्यक्त करतात किंवा मुकेपणाने अश्रू ढाळतात, पण शांतपणे आणि योग्य वेळी पतीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत नाहीत. पती जेव्हा शांत मूडमध्ये असतील, घराचे वातावरण प्रसन्न असेल तेव्हा त्यांच्याजवळ बसून स्वतःच्या मनातील वेदना प्रेमाने सांगायला शिका. चिडचिड किंवा तक्रार न करता मला तुमची साथ आणि वेळ हवी आहे हे विश्वासाने सांगा, कारण प्रेमाने बोललेले दोन शब्दही दगड वितळण्याची ताकद ठेवतात. जर तुमच्या वैवाहिक जीवनात असा दुरावा किंवा पतीचे दुर्लक्ष जाणवत असेल तर घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही.
कारण आपल्या सनातन परंपरेत आणि ज्योतिषशास्त्रात घरच्या घरी करता येतील असे अतिशय साधे, पवित्र आणि धार्मिक उपाय सांगण्यात आले आहेत, जेणेकरून नात्यातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. पहिला साधा उपाय म्हणजे दर बुधवारी सकाळी स्नान उरकून गणपती बाप्पाची पूजा करावी. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे आणि संवादाचे दैवत मानले जातात. पूजेच्या वेळी बाप्पाला 21 दुर्वा अर्पण कराव्यात आणि शुद्ध मनाने ओम गण गणपते नमः किंवा ओम बुद्धाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे घरातील वातावरणात शांतता येते आणि संवादातील अडथळे दूर होतात असे मानले जाते. दुसरा पारंपरिक उपाय म्हणजे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी घरातील देव्हाऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करून प्रदक्षिणा घालावी. तुळशीची सेवा केल्याने वैवाहिक जीवनात माधुर्य येते आणि पती पत्नींमधील प्रेम वाढते अशी जुनी श्रद्धा आहे. तिसरा सोपा उपाय म्हणजे दर बुधवारी हिरव्या वस्तूंचे जसे की हिरवी मुंगाची डाळ किंवा हिरवे वस्त्र एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावे. यामुळे बुध ग्रहाची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. याशिवाय दर शुक्रवारी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची एकत्रित पूजा करून त्यांना गुलाबाचे फूल अर्पण करावे. कारण श्री विष्णू आणि माता लक्ष्मी हे सुखी व समृद्ध वैवाहिक जीवनाचे प्रतीक मानले जातात. पूजेनंतर पती पत्नीने एकत्र बसून देवी देवतांचे स्मरण केले तर दोघांमधील प्रेम आणि आकर्षण पुनरुज्जीवित होते असे मानले जाते. तसेच घरातील ईशान्य कोपरा म्हणजेच ईशान्य दिशा नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवावी. कारण या कोपऱ्यात नकारात्मक ऊर्जा साचली तर घरात विनाकारण कटकटी आणि वाद होतात. तिथे दररोज सायंकाळी कापूर आणि लवंग एकत्र जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवावा. या उपायाने घरातील वाईट ऊर्जा नष्ट होते आणि मनशांती मिळते. या धार्मिक उपायासोबतच नात्यात प्रेम आणि आपुलकी टिकवून ठेवण्यासाठी काही चांगल्या सवयी आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे. जसे की पतीने काही नवीन पाऊल उचलल्यास किंवा छोटेसे काम जरी केले तरी त्यांचे मन मोकळेपणाने कौतुक करणे. संशयाची भावना पूर्णपणे बाजूला ठेवून त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि जेव्हा पती कामावरून घरी येतात तेव्हा त्यांना लगेच तक्रारी न सांगता थोडा शांततेचा वेळ आणि एक ग्लास पाणी देणे. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी दोघेही एकत्र बसून जुन्या आठवणींना उजाळा द्या. आपल्या लग्नाचे फोटो किंवा व्हिडिओ एकत्र पहा. यामुळे जुन्या गोड आठवणी ताज्या होऊन मनातील दुरावा आपोआप कमी होऊ लागतो. दररोज रात्री झोपण्यापूर्वी एकमेकांना दिवसातील चांगल्या गोष्टी सांगा आणि मनातील कोणताही राग मनात ठेवून झोपू नका. कारण मनात राहिलेला राग रात्रभर वीज बनतो आणि दुसऱ्या दिवशीच्या संवादावर वाईट परिणाम करतो. लक्षात ठेवा, कोणताही उपाय हे केवळ मनाला शांती आणि सकारात्मकता देण्यासाठी असतात. नात्यांचा खरा पाया हा परस्परांवरील विश्वास, आदर आणि मनापासून केलेले संवाद हाच असतो. त्यामुळे पतीशी चिडचिड न करता शांतपणे प्रेमाने आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. संसार ही एक सुंदर रथयात्रा आहे जिथे पती आणि पत्नी हे दोन चाकी आहेत. एक चाक जरी अडखळले तरी रथ पुढे जाऊ शकत नाही. म्हणूनच जिद्दीला पेटून वाद वाढवण्यापेक्षा थोडं नमून नातं वाचवणे हेच खऱ्या समंजसपणाचे लक्षण आहे. स्वतःच्या आरोग्याची आणि मानसिक शांतीची सुद्धा काळजी घ्या. कारण तुम्ही स्वतः आनंदी राहाल तरच संपूर्ण घरात आनंद पसरू शकाल. जर तुम्ही मनापासून प्रयत्न केले, देवाला प्रार्थना केली आणि नात्यात गोडवा ठेवला तर नक्कीच तुमच्या संसारात पुन्हा एकदा आनंदाचे आणि प्रेमाचे दिवस येतील, यात शंका नाही. आजचा हा भाग जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल आणि तुम्हाला यातून नवीन उमेद मिळाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने ओम बुद्धाय नमः किंवा जय श्री कृष्ण नक्की लिहा. आणि हे सकारात्मक विचार तुमच्या इतर मैत्रिणीपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.